राज्यातील विविध भागामध्ये आज मचान सेन्सस होत आहे. व्याघ्र प्रकल्प ज्या भागात असते त्या भागात मचान सेन्सस असते. विशेष बाब म्हणजे अशा प्रकारे हे लोह्याची मचान आहे. त्या मचानावरती जे वनप्रेमी आहेत किंवा हौशी लोक आहेत ते मचान गणनेसाठी येतात. म्हणजे या ठिकाणी मचानीवरती बसून तलावावरचे पाणी पिण्यासाठी येतात प्राणी, त्यांची गणना केली जाते. अंग्रेजांच्या काळापासून ही मचान सेन्सस सुरू आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच्या वेळेस ही मचानीवरती बसून या ठिकाणी प्राणीगणना केली जात असल्याचे अनेक वर्षापासून ही प्रथा चालू आहे. आणि ही अशाच प्रकारे जंगलाच्या एखाद्या बाजूला ज्या ठिकाणी वॉटर होल असतात त्या ठिकाणी हे मचान असते आणि त्या ठिकाणी जेव्हा पाणी प्यायला येतो तर त्याची गणना केली जात असल्याचे दिसून येतो. त्याच्यामुळे या गणनेला एक महत्त्व आहे आणि मोठ्या प्रतिसाद या गणनेला दिसून येतो. आपल्यासोबत आरोफ आहे या भागातले. सर, नेमकं काय सांगा, कसा अनुभव आहे, लोकांना कसा अनुभव आहे? दरवर्षीप्रमाणे यंदाही ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत मचान निसर्गानुभव कार्यक्रम 2026 यशस्वीपणे राबविले जात आहेत. यामध्ये पर्यटक आपल्यासोबत त्यांच्या ओळखीचे किंवा त्यांचे जवळचे लोक घेऊन येऊन आपल्या मचानावर बसत असतात आणि रात्रभर निसर्गाच्या सहवासात एक निसर्गाचा आस्वाद घेत असतात. आणि वन विभाग याकरिता त्यांना ज्या आवश्यक गोष्टी असतात, पाणी असो की दुर्बीण असो, सोबत त्यांच्यासोबत एक वन विभागाचा गाईड असतो आणि या सगळ्या गोष्टी दरवर्षीसुद्धा राबविल्या जातात. तर आपण बघितलं, हा निसर्गाचा एक वेगळा अनुभव असतो. रात्रभर जंगलामध्ये बसून, मचानीवरती बसून जे वन्य प्राणी पाणवठ्यावर येतात त्यांची नोंद केली जाते आणि तो एक वेगळा अनुभव या ठिकाणी असतो आणि हजारो लोक या ठिकाणी या गणनेसाठी उपस्थित असतात. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.